नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 मध्ये। राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसात प्रतिज्ञापत्र द्यावा, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। लोकसभेमध्ये आम्ही जिंकलो, त्यानंतर 4 महिन्यांनी तिथं भाजपा जिंकते। महाराष्ट्रात 1 कोटी नवे मतदार निवडणूक आयोगानं जन्माला घातले। जिथं मतदान वाढलं तिथं भाजपा जिंकली। बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल। मतचोरीसारख्या शब्दांचा वापर हा संविधानाचा अपमान। निकालाच्या 45 दिवसांनंतर चूक लक्षात न आल्यावरती इतक्या महिन्यांनी आरोप करण्याचा उद्देश काय? मुख्य निवडणूक आयोगाच्या टीकाकार पक्षांना सवाल। निवडणूक आयोगासाठी सर्व पक्ष सारखेच, आयोग कोणत्याही राजकीय पक्षात भेदभाव करत नाही। राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतर मतदार याद्यांची तपासणी सुरू। त्रुटी दूर करण्यासाठी बिहारमध्ये विरोध पक्षातील नेत्यांच्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। द फ्रॉड निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांच्या प्रश्नांना उत्तर दिली नाही। मालकाची स्क्रिप्ट वाचली। आदित्य ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका। तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या सहकार्यानं मोदींनी निवडणूक जिंकली। ते राजीव कुमार कुठे आहेत? त्यांनी राहुल गांधींच्या आक्षेपांना उत्तर द्यायला हवं, संजय राऊतांचं वक्तव्य। मतचोरीच्या आरोपांवरून बच्चू कडूंचा खळबळजनक दावा। मत न देणाऱ्या मतदारांना यादीतून वगळण्याची ऑफर होती। सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिल्याचा बच्चू कडूंचा दावा। अनेकांना विधानसभेत आपण कसे पराभूत झालो तेच समजेना। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बच्चू कडूंना टोला। लोकसभेत आमचे 31 उमेदवार पराभूत झाले, तेव्हा आम्ही कुणाला दोष दिला का? अजितदादांचा सवाल। एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय। सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल।